काही लोक बाहेर उपोषण केलेले आहेत की बीजेपी कार्यकर्ते आमदारांनी आतमध्ये हस्तक्षेप करतायत, काय सांगाल? विरोधकांना काही लक्षात येईना. अरे बाबा, बी फॉर्म आम्ही एकतर 3-4 लाईनीत थांबलो होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बी फॉर्म घेऊन नाही थांबलो होतो, आम्ही पोच घेण्यासाठी थांबलो होतो. आमचे बी फॉर्ममध्ये आमच्या माणसं आहातच कधीपासून आणि अद्यापही प्रशासनाने एकही आम्हाला पोच दिली नाही. सगळ्यांचीच दिली नाही, म्हणजे आमचाच नाही, कुठल्याही राजकीय पक्षाची पोच प्रशासनाने दिली नाही, कारण त्यांची बरोबर गर्दीच एवढी किती आहे. त्यामुळे प्रत्येकाचा की प्रतिनिधी सगळ्यांच्या टेबलला थांबून आहे पोच घेण्यासाठी. त्यामुळे आम्ही पोच घेण्यासाठी थांबलो होतो. तुम्ही म्हटलं सगळे बसा, बी फॉर्म तर आलेच आमची. त्यांना असं वाटलं की आम्ही बी फॉर्म सबमिट करायला आलेलो, असं गैरसमज झाला आणि त्यांना वाटलं की बहुतेक बी फॉर्म मिळत नाही, आपण बिनविरोध होऊ. निवडणुकीच्या माध्यमातून निवडून येणार नाही याची त्यांना खात्री आहे. असं काहीतरी बिनविरोध होतील, भाजपचे बाद होतील असं त्यांना वाटलं. असं काही प्रकार नाही. आमचे सगळे बी फॉर्म आता पोच घेणार होतो आणि पोस्ट प्रशासन नंतर देतो मला, त्यामुळे नंतर मिळतील आम्हाला. दादा काय होईल पुढचं चित्र आता? भारतीय जनता पार्टी जिंकेल आणि एक हाती जिंकेल. विरोधकांना काय सांगा? विरोधकांना आता काय सांगा, अशी अपेक्षा करून राहिले बाबा तुम्ही फॉर्म भरवते, थोडं